पुणेकरांसाठी वाहतूक कोंडी ही काही नवी नाही, मात्र सगळ्यात जास्त वाहतूक कोंडीसाठी ओळखला जाणारा तो म्हणजे हा पुण्यातील सिंहगड रस्ता। याच रस्त्यांवरील वाहतूक कोंडी सुटावी यासाठी या रस्त्यावर अनेक उपाय करण्यात आले, पुलं उभारण्यात आले। पुणेकरांसाठी वाहतूक कोंडी आता काही नवी नाही राहिली आहे, कारण पुण्यात अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दिसते। मात्र पुण्यातल्या सिंहगड रोड हा परिसर सगळ्यात जास्त वाहतूक कोंडीचा परिसर म्हणून ओळखला जातो। याच रस्त्यांवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी साधारण पुलांची उभारणी करण्यात आली, अनेक उपाययोजना करण्यात आल्या। मात्र पूल तयार असूनही 1.5 महिना झाला, अनेक कारणांमुळे या पुलाचं उद्घाटन रखडतंय आणि याचा नाहक त्रास इथल्या नागरिकांना सहन करावा लागतंय। आपण जर बघितलं तर 2.2 किलोमीटरचा हा पूल आहे। 2021 मध्ये या पुलाचं भूमिपूजन झालं होतं। 2025 उजाडलं तरीही हा पूल अजूनही नागरिकांसाठी, सामान्यांसाठी आणि वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला नाहीये। उजवीकडे बघितलं तर प्रचंड वाहतूक कोंडी आपल्याला दिसू शकते। आता सकाळची वेळ आहे, त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात दिसेल। इथून समोर गेलं तरी वाहतूक कोंडी आहे आणि याच वाहतूक कोंडीमुळे सगळे या सिंहगड रोडवरचे जे काही नागरिक आहे ते आता आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे आणि ते आता संतापही व्यक्त करताना दिसून येत आहे। माझ्यासोबत अनेक सिंहगड रोडवरून रोज प्रवास करणारे नागरिक आहे। अर्थात त्यांचा वेळही वाया जातोय आणि हा पूल सुरू न झाल्यामुळे त्यांचा संताप देखील होताना बघायला मिळत आहे। काय नेमकं म्हणणं आहे आता, कारण 1.5 महिना झाला पूल सुरू म्हणजे काम पूर्ण झालंय, पण तुमच्यासाठी ओपन करण्यात आला नाहीये। खरं तर ही खूप मोठी खेदाची गोष्ट आहे। 2020 साली सुरू झालेला पूल आहे, त्याचं बांधकाम सुरू झालं होतं। बांधकाम सुरू झाल्यापासून इथल्या नागरिकांनी नक्की काय सफर केलं याची कल्पना फक्त सिंहगड रोड वासीय सांगू शकतात। याची कुठल्याही मंत्र्यांना कल्पना नाहीये। गेले 1.5 महिना झाला हा पूल 100% चालू झालेला आहे। आम्ही वेळेमध्ये टॅक्स भरतो। आमच्यासाठी बनलेला पूल सुरू करण्यासाठी जर मंत्र्यांना वेळ नसेल तर ही खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे। वास्तविक पाहता प्रत्येक रस्ता जर बघितला तर आम्हाला जीव मुठीत घेऊन चालायला लागतं आणि ट्रॅफिकचं कुठलंही नियंत्रण या ठिकाणी नाहीये। रस्ता आपण बघाल तर हा रस्ता पूर्णपणे नॅरो रोड आहे। या रोडवरनं जर तुम्हाला यायचं म्हणलं तर एक तर फुटपाथ आहे, फुटपाथवरचं अतिक्रमण, त्याच्या बाहेर लागणाऱ्या गाड्या, तिथे लागणाऱ्या 2 व्हीलर्स 4 व्हीलर्स आणि त्यानंतर पादचाऱ्यांसाठी तर रस्ता नाहीच आहे आपल्याकडे पादचाऱ्यांना तसं तर काही व्हॅल्यूच नाहीये। पण आम्ही खूप स्वप्न बघत होतो की हा जर रस्ता चालू झाला तर कदाचित आम्हाला थोडासा रिलीफ मिळेल आणि ट्रॅफिक कमी होईल, पण असं काही होताना दिसत नाही। टॅक्स भरताना मात्र आम्हाला 1000 वेळा रिमाइंडर्स दिले जातात, म्हणजे उद्या आमच्या घरांवरती हातोडा पडण्याच्या भीती पण दाखवली जाते। पण रोड चालू होण्यासाठी एवढा वेळ का लागतो? आम्ही टॅक्स पेयर आहोत, तर आमची अशी आपल्या माध्यमातून एक विनंती आहे की पुढच्या 4 दिवसात जर हा रोड चालू झाला नाही, खरं तर आत्ता आपल्याकडे पहलगामची एवढी मोठी घटना घडलेली आहे, सो मंत्र्यांना कुठल्या हार तुऱ्याची अपेक्षा आहे आणि टॅक्स आम्ही भरायचे, उद्घाटन येऊन मंत्र्यांनी करायचे, हे कुठल्या गणितात बसतं याचं खरंच आम्हाला अजून काही गणित समजलं। राजकारण्यांच्या या सगळ्या श्रेयवादामुळे किंवा या सगळ्या गोष्टींमुळे याचं उद्घाटन रखडलंय, त्यामुळे तुम्हाला त्रास सहन करावा लागतो असं वाटतं? त्रास म्हणजे काय, मी ज्येष्ठ नागरिक आहे। संध्याकाळी जाताना किंवा सकाळी जाताना घरी अगदी जीव मुठीत धरून परत येतात की नाही इथपर्यंत हे नाही आलो, म्हणजे घरी गॅरंटी नाही आहे। इतकी प्रचंड ट्रॅफिक असते आणि रोडच्या मध्ये असे हे झालेले आहेत, रोड जॉईंट आहे ना, तर तिथे इतकी डेंजरस परिस्थिती झाली आहे। मागणं बस आली तर केव्हा बॅलन्स जाईल आपला नेम नसतो, त्यामुळे अगदी जीव मुठीत धरून घरी पोहोचू तर हे असतं, जीव मुठीत धरून जावं लागतं। तर ड्रायव्हिंग शिकावी असं सगळ्यांचं स्वप्न असतं, मात्र पुण्यात ड्रायव्हिंग करणं प्रचंड कठीण झालंय हेही दिसून येत आहे, कारण ड्रायव्हिंग स्कूलचे जे मालक आहेत ते आपल्यासोबत आहे। काय तुमच्या अडचणी असतात रोजच्या? नवीन मुलाला या रस्त्यावर ड्रायव्हिंग शिकवणं म्हणजे कठीण असेल? फार अवघड आहे। आताची सध्याची परिस्थिती सिंहगड रोडची खूप बिकट आहे। सध्या एवढा ट्रॅफिक वाढलेला आहे की प्रमाणाच्या बाहेर आहे, की 2 व्हीलर चालवणं खूप अवघड आहे, तर 4 व्हीलर शिकवणं आम्हाला खूप म्हणजे एवढं जिकरीचं आहे की ते आम्हाला शिकवता नाकी नऊ येतात आणि ट्रॅफिक दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। त्यासाठी लवकरात लवकर हा ब्रिज, सिंहगड रोडचा जो ब्रिज आहे राजाराम पूल ते आपला वडगाव ब्रिजपर्यंत, हा लवकरात लवकर चालू व्हावं ही एवढी अपेक्षा आहे। त्याच्याने थोडासा ट्रॅफिक थोडासा डिवाइड होईल आणि थोडासा सुटसुटीतपणा येईल एवढी अपेक्षा आहे आम्हाला। त्यातमध्ये
इथे आमचे जेवढेही शॉप आहे त्यांना पार्किंगची व्यवस्था नाही आहे. पार्किंग टू व्हीलर जर कस्टमर आला आमच्याकडे तर टू व्हीलर अक्षरशः आम्हाला टू व्हीलर पार्किंगला जागा नसल्यामुळे आमचा कस्टमर निघून जातो असतो. आम्हाला कस्टमर म्हणजे कस्टमर जर नसेल तर आम्ही बिझनेस चालवायचा कसा, ही आमची मोठी समस्या आहे. आणि हा ब्रिज जर चालू झाला तर त्यातल्या त्यात थोडासा आम्हाला काहीतरी सरकारने किंवा महानगरपालिकेने, पुणे महानगरपालिकेने थोडी टू व्हीलरसाठी तरी जागा ह्या रोडला द्यावी अशी अपेक्षा आहे. एवढंच मत माझं व्यक्त करतो. 2021 मध्ये याचं भूमिपूजन झालं होतं नितीन गडकरी यांच्या हस्ते. मात्र आता कोणाची वाट आहे ही उद्घाटन करण्यात? ॲक्च्युली 2000 फेब्रुवारी 22मध्ये ॲक्च्युअल काम सुरू झालं. सप्टेंबर 21 ते फेब्रुवारी 22 यांनी अभ्यासात वेळ घालवला पुन्हा एकदा की पूल एक मजली करायचा की दुमजली करायचा, म्हणजे यांचं प्लॅनिंग बिलकुल बरोबर नव्हतं. दुसरी गोष्ट, यांनी पॅरलल रस्ते जे पाहिजे काम चालू असताना ते व्यवस्थित केले नाही. नवीन रस्ते ओपन केले नाही. एक कॅनॉल रोड चालू केला, तिथं सगळ्या कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी भाजीवाले तिथं आणून बसवले. तिथं रोज मंडई बसते. रोज संध्याकाळी ज्यावेळेस लोक ऑफिसमधून परत येतात तर त्यांना त्या कॅनॉल रोडला अडकून राहायला लागतं आणि ह्या रोडला अडकून राहायला लागतं. गेली 4 वर्ष आम्ही हा सगळा त्रास सहन करतोय. आता नोकरीवाला माणूस असेल तर त्याला जॉबला जायलाच लागतं, सकाळी जायला लागतं, संध्याकाळी घरी यायला लागतं. तासभर त्याचा ट्रॅफिकमध्ये जातो, सकाळी आणि संध्याकाळी, म्हणजे असे 2 तास तो ट्रॅफिकमध्ये घालवतो. त्याची इफिशियन्सी अगदी डाऊन होऊन जाते. आता मी स्वतः व्यावसायिक आहे. आता व्यावसायिक असल्यामुळे मी वेळेचं लिबर्टी घेऊ शकतो. तर मी 11 वाजता ऑफिसला निघतो, कारण सकाळचा रश मला टाळायचा असतो. आणि संध्याकाळी 5ला एकतर येतो, नाहीतर एकदम रात्री उशिरा मी घरी येतो. म्हणजे लोकांनी त्यांचं कामाचं नियोजन सुद्धा ट्रॅफिकनुसार करावं असं झालेलं आहे. म्हणजे आपण ईज ऑफ डुईंग बिझनेस वगैरे हे ज्या गोष्टी बोलतो हे कसं होणार? म्हणजे आम्हाला एम्प्लॉई सुद्धा मिळत नाही या भागातले, की ते म्हणतात की यायला आम्हाला हे होतंय. पूल सुरू नाही करतायत हे. काय अडचण काय? आता एका साईडचे पूल सुरू करायला अडचण काय? नेता मिळत नाही असं म्हणणं आहे तुमच्याच नागरिकांचं. नेता काय आहे? ही सगळे नेतेच आहेत की बाहेरचे. प्रत्येक वेळेला काय फार मोठा नेताच पाहिजे असं काही नाही. एक या पादचाऱ्याला बोलायचं, फित कापायची चालू करायचं. फार प्रत्येक ठिकाणी आपण 2-2 नारळ फोडतो. एक मंत्र्याच्या हस्ते, एक तुमच्या हस्ते. तसं मंत्र्यांच्या हस्ते परत करायचा मोठा, त्यांना ज्यावेळेस सवड मिळेल त्यावेळेस. तुम्ही रोज इथनच जाणे न करता काय काय त्रास होतो तुम्हाला? आम्ही हितनं जात येत नाही, आम्ही खालनं जातो, पण आम्हाला जातच येत नाही ना. आम्ही आहेत एकतर ज्येष्ठ नागरिक, आम्ही गाडी चालवतो, हेच म्हणजे सगळ्या लोकांना आश्चर्य वाटतं. त्याच्यात आम्ही जीव मुठीत धरून कसं तरी राजाराम पुलापर्यंत जातो. हा पूल जर सुरू झाला एका साईडने तर तेवढे लोक कमी होतील ना. म्हणजे बघायचं आता होतील. म्हणजे तुमच्या काळी पुणे असं नव्हतं, आता सगळं ट्रॅफिक आणि याच्यात अडकलं. हां, आता काय पुन्हा जसं जसं वाढणार तसं ट्रॅफिक वाढणार, नॅचरल आहे ते, त्याच्याबद्दल आमची तक्रार नाही. पण आता एवढ्या सुविधा होऊन त्यात दडपतायत, त्याच्याबद्दल थोडंसं वैषम्य वाटतं. पण शेवटी तुम्ही जर करणार नसाल, मंत्रीच पाहिजे असेल तर आम्हाला थांबणं भागच आहे की. आम्ही काही जाणार नाही, आम्हाला ते काय कुणी चालू जाऊ देणार नाही. पण ते आता करावं असं सर्वसामान्यांची मागणी आहे. विचार करावा. सामान्य माणूस काय बोलणार हो? सामान्य माणूस असा नेहमी प्रेशर खालीच राहणार. तुम्ही जे करताल ते योग्य. चला पुढं. किती वेळ जातो तुमच्या रोजच्या या सगळ्या ट्रॅफिक? रोज जाता येतं. रोज आम्ही ट्रॅफिक बघतो. इतकी प्रचंड प्रमाणात ट्रॅफिक पुणे शहरात वाढलेली आहे आणि इतकी गर्दी पण झालेली आहे. त्यामुळे कसं आहे, लवकरात लवकर या सुविधा नागरिकांना उपलब्ध व्हाव्यात. म्हणजे ज्येष्ठ नागरिक म्हणा किंवा नोकरीवर जाणारे आणि इतकी महागाई वाढलेली आहे आणि पेट्रोल सगळ्यांचाच वेळ वाया जात असतो. त्यामुळे लवकरात लवकर याचं हे करून रस्ता सुविधा हे नागरिकांना उपलब्ध करावी व रहदारीला. हां, तर हे जरी बघितलं तर इकडे पूर्ण ट्रॅफिक दिसतंय. हाच रोड मागच्या बाजूने बघितलं, कंटिन्यू या रोडला ट्रॅफिक आहे. अर्थात या उपाययोजना करतात, मात्र त्या उपाययोजनांचा लाभच या सगळ्या नागरिकांना घेता येत नाही. तर या उपाययोजना करून उपयोग काय, असा सगळा प्रश्न आहे. तुम्ही घर विकायचं म्हणत होता, इकडे तुमचं घर आहे, तुम्ही घेतलं होतं. असे अनेकांचे दिसतंय की एकतर इकडले लोक जाऊन शहरात जाऊन राहत आहेत कारण या ट्रॅफिकमुळे, तुम्ही घरच विकायचं ठरवण्याचं दिसतं.
हो, कारण काय करणार ना, आमच्या नेते मंडळींना वेळ नाहीये, आम्हाला एवढी ट्रॅफिक रोजची सहन होत नाही. आणि खरं तर ह्या रस्त्यांची अतिशय घाणेरडी क्वालिटी, त्यामुळे घरी पोहोचेपर्यंत एक तर आमचा जीवात जीव नसतो, आता बऱ्याच ज्येष्ठ मंडळींनी सांगितलं. नाही तर दुसरं आमचं आम्हाला जाऊन स्वतः त्या रस्त्याचं आमच्या सुहस्ते उद्घाटन करावं लागणार आहे. कारण फार मोठं काही करण्याची गरज नाही, कारण एवढा मोठा पहलगामचा हल्ला झालेला आहे. वास्तविक पाहता एकीकडे नेत्यांना मिळणारा वेळ, कारण ह्या कुठल्याही गोष्टीची इंटेन्सिटी नेत्यांना कळू शकत नाही. त्यांना जाताना त्यांचा कॅनो येतो, त्यांच्यासाठी रस्ताच पूर्ण मोकळा केला जातो. पण संध्याकाळच्या वेळेला किंवा ट्रॅफिकमधनं जेव्हा एखादी अँब्युलन्स येते, तेव्हा खरंच आम्हाला जरी इच्छा असेल की त्यांना रस्ता करून द्यावा, तरी तो रस्ता करणार कुठे, कारण सरकणार कुठल्या बाजूला. म्हणजे तो जीव हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत आमच्या जीवात जीव नसतो. एवढी मोठी शोकांतिका आहे. खरं तर माझं एक अपील आहे, ज्येष्ठ नागरिकांनी मिळूनच आम्ही आता हा रस्ता ओपन करतो. मंत्र्यांनी जेव्हा त्यांचे सत्कार, आदर, हार तुरे व्हायचे तेव्हा ते होऊन जातील, कारण आम्हाला सोय पाहिजे, आम्हाला सत्कारांमध्ये इंटरेस्ट नाहीये. घरं विकायचा विषय निघतोय, 2-2 तास नागरिक या रस्त्यावर अडलेले दिसत आहेत. ट्रॅफिक एकीकडे दिसत आहेत, मात्र जर आपण पुण्यातल्या पुलांची गोष्ट केली तर अनेक पुलं चुकल्याचंही आपल्याला मागच्या काही दिवसांमध्ये निदर्शनास आलं होतं. हा वन वे पूल आहे. इकडनं येणारं जे खालनं येणारं ट्रॅफिक आहे आणि वरनं येणारं ट्रॅफिक आहे ते इथे समोर गेल्यावर चेंबर त्याचं तयार होणार आहे. आणि अर्थातच पुन्हा एकदा या ठिकाणी ट्रॅफिक वाढण्याची देखील शक्यता नाकारू शकत नाही. पुण्यातल्या नळस्टॉप रस्त्यावरचाही पूल अशाच पद्धतीनं तयार करण्यात आला आहे आणि तिथेही उपाययोजना म्हणून तयार करण्यात आलेल्या पुलामुळेही ट्रॅफिक होताना दिसतंय. त्यामुळे हा पूल सुरू झाल्यानंतर ट्रॅफिक किती प्रमाणात कमी होईल हा प्रश्न तर आहेच. मात्र आता या सगळ्या नागरिकांना कोणत्याही वेटीस न धरता हा पूल लवकरात लवकर सुरू करावा आणि अर्थात नेते मंडळी नसेल तर आम्हीच हा पूल सुरू करू असा इशारा या सिंहगड रोडवरच्या सगळ्या नागरिकांनी दिलाय. कॅमेरामन विजय राऊत सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.